सो गुड मॉर्निंग. तर आता आपला फ्लो मेजरमेंटला पुढचा पॉईंट आपण बघायचा आहे व्हेरिएबल एरिया फ्लोमीटर. याच्या आधी मागील लेक्चरमध्ये आपण बघितलं तर व्हेरिएबल हे टाईप फ्लोमीटर बघितलं. त्यामध्ये पिटोट ट्यूब, फ्लो नोझल यांचे वर्किंग, तसेच आपण काय बघितलं, फ्लोमीटर म्हणजे काय असतो, फ्लो रेट म्हणजे काय, व्हेंच्युरीमीटर काय, तर ऑरिफिस प्लेटचे वेगवेगळे टाईप बघितले. ज्या ठिकाणी जे काही होल प्रेझेंट असतं त्या होलच्या रिप्रेझेंटेशनात त्याचे वेगवेगळे प्रकार पडतात. मग कॉन्सन्ट्रिक असेल, क्वार्टर असेल, अशा प्रकारचे ऑरिफिस प्लेटचे टाईप पडतात. इथे पण आपण बघितलं की व्हेरिएबल हेड टाईप फ्लोमीटरचे टाईप्स बघितले. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे व्हेरिएबल एरिया फ्लोमीटर. व्हेरिएबल एरिया फ्लोमीटर, तर यामध्ये काय वर्किंग प्रिन्सिपल काय किंवा ऑपरेटिंग प्रिन्सिपल काय असतं, तर यामध्ये आपण जे काय प्रेशर डिफरन्स आहे तो कॉन्स्टंट ठेवतो आणि जो काय आपला ऑब्स्टॅकल किंवा रिस्ट्रिक्शन एरिया जो काय आहे ऑब्स्टॅकलचा किंवा रिस्ट्रिक्टिव्हचा, तो काय करतो आपण एरिया चेंज करतो. यामध्ये काय करतो व्हेरिएबल एरिया फ्लोमीटरमध्ये, तर प्रेशर डिफरन्स आपण कॉन्स्टंट ठेवतो आणि जो काय ऑब्स्टॅकल आपण तिथे यूज करणार आहे किंवा रिस्ट्रिक्शन जे काही यूज करणार आहे त्याचा जो काय एरिया आहे तो एरिया आपण काय करतो चेंज करतो. तर हे झाल्याचं ऑपरेटिंग प्रिन्सिपल. ऑपरेटिंग प्रिन्सिपल अशा प्रकारे देऊ शकतो आपण. इन व्हेरिएबल एरिया मीटर द प्रेशर डिफरन्स इज केप्ट कॉन्स्टंट बाय चेंजिंग द रिस्ट्रिक्शन एरिया. म्हणजे रिस्ट्रिक्शन एरिया चेंज केल्यामुळे आपण जो काय प्रेशर डिफरन्स आहे तो प्रेशर डिफरन्स कॉन्स्टंट ठेवतो. समज मग आता व्हेरिएबल हेड फ्लोमीटर यामध्ये जो टाईप आहे किंवा जो काही जा ट्रान्सड्यूसर आपण यूज करतो तो आहे रोटामीटर. तो काय आहे रोटामीटर. तर आपण रोटामीटरचं वर्किंग सेम असणार आहे. तर रोटामीटर आपण कन्स्ट्रक्शन बघू. डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे अप्पर साईडला फ्लो आउटलेट आहे, खाली इनलेट आहे फ्लो. हे एक प्रकारचं वर्टिकल इन्स्ट्रुमेंट आहे, बरोबर. तर हे एका ट्रान्सपरंट ग्लासपासून तयार झालेलं असतं. त्यामध्ये जो खालचा एरिया जो असतो वर्टिकल, जे हे असं वर्टिकलमध्ये असतं, या खालचा जो एरिया असतो तो स्मॉल डी आय दाखवतात, स्मॉल डी आय. आणि अप्पर एरिया जो आहे किंवा जो का टॉपचा एरिया जो आहे हा तो डी टीने दाखवतात. म्हणजे टॉपचा एरिया आणि बॉटमचा डायमीटर. आणि हे वर्टिकली माउंटेड असतात. आत्ता सांगेन तुम्हाला, हे वर्टिकली माउंटेड असतात. जो फ्लूइड आपण इन्सर्ट करणार आहे तो ह्या फ्लो इनलेटच्या थ्रू यामध्ये इन्सर्ट करणार आहे. फ्लो इनलेटच्या स्वरूपात आपण इथून इनलेट करणार आहे. आणि ह्या ज्या काही ट्यूब्स आहेत इथे आपण दाखवलेल्या ह्या पाईप्स किंवा ट्यूब, यामध्ये एक फ्लोट किंवा बॉब आपण यूज करतो. इथे दाखवलेला आहे फ्लोट किंवा बॉब, की जो काय करतो एक फ्लोटिंग बॉडी असते की जे फ्लूइडपेक्षा हायर डेन्सिटी असते त्याची, आणि ते जसं फ्लूइड वरच्या दिशेने फ्लो होत जाईल, कारण हे वर्टिकल इन्स्ट्रुमेंट आहे, बरोबर. तेव्हा फ्लो अपवर्ड साईडला मूव्ह होणार आहे. त्याच्या करस्पॉन्डिंग हे जे ऑब्स्टॅकल आपण ते यूज करतो फ्लोट, ते सुद्धा काय होणार आहे अपवर्ड साईडला मूव्ह होणार आहे, बरोबर. मग ज्यावेळी हा फ्लोट
किंवा हा जो बॉब आहे हा ज्यावेळी अपवर्ड साईडला फ्लो होतो किंवा अपवर्ड साईडला राईज होतो या ट्यूबमध्ये, त्यावेळी काय होतं तर अपवर्ड ड्रॅग फोर्स एक तयार होतो आणि ह्या फोर्सनंतर एक ड्रॅगिंग फोर्सनंतर हे जे एक बियॉन्ड फोर्स असतं की जे हे फ्लोटिंग जो का फ्लोट आहे तो जो आहे तो काय करतात, त्याचं वेट जे आहे ते डाऊनवर्ड डायरेक्शनला मेंटेन करतात किंवा बॅलेन्स करतात. आता ज्यावेळी हा फ्लोट अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह होतो त्यावेळी ह्या ट्रान्सपरंट ग्लासवर इथे रिडिंग दाखवलेलं कॅल्क्युलेटेड स्केल आहे. आणि हे स्केल म्हणजे काय असतात तर जो का प्रेशर डिफरन्स येणार आहे तो प्रेशर डिफरन्स म्हणजे हे स्केलच्या स्वरूपात आपण इथं देत असतो. बरोबर, म्हणजे जी काय आता ही हाईट असेल इथून इथं ही काय असणार आहे तर आपला प्रेशर डिफरन्स असणार आहे. बरोबर, मग अशा तऱ्हेचे जे काय रोटामीटर आहे तो काय करतो तर डायरेक्ट आपल्याला फ्लोमीटरचं एका लिनियर स्केलमध्ये रिडिंग देतो. बरोबर, इथं काही आणखीन कन्वर्जन करण्याची आपल्याला गरज भासत नाही, तर काय करतं डायरेक्टली लिनियर स्केलमध्ये आपल्याला फ्लोचे रिडिंग देण्याचं काम हे रोटामीटर करत असतं. आता ह्याचा ॲडव्हान्टेज बघितलं तर रोटामीटरचं जे काय ॲडव्हान्टेज आहे त्यामध्ये याची कॉस्ट कमी असते. त्यानंतर हे लो प्रेशर ड्रॉपसाठी हे युजफुल आहेत. आपल्याला माहिती आहे की डायरेक्ट आपल्याला जे काय लिनियर स्केल आहे ते डायरेक्टली व्हिज्युअलाइज असतं, तेव्हा आपण डायरेक्ट ते स्केल यूज करू शकतो. गॅस, लिक्विड किंवा जे काय वाईड रेंज आहेत त्यासाठी हे रोटामीटर वापरत असतं किंवा आपण वापरतो. आता डिसॲडव्हान्टेज मेनली बघायला झालं तर हे जे रोटामीटर आहे हे वर्टिकली माउंटेड असतात. ज्यावेळी पल्सेटिंग फ्लो जर असेल आपला वॉटरचा किंवा जे काय फ्लो आहे जे काही फ्लुइड आहे ते जो पल्सेटिंग फॉर्ममध्ये असेल तर आपण ह्या रोटामीटरनं ते जे पल्सेटिंग फॉर्म ऑफ लिक्विड आहे किंवा फ्लुइड आहे ते आपण त्याचं फ्लो मेजर करण्यास आपल्याला डिफिकल्टी येते. त्यामुळे या रोटामीटरला ते सुटेबल नाही आहे. मग अशा प्रकारचे जे काय रोटामीटर आहेत ते कुठे यूज करतात तर लॅबोरेटरीमध्ये अशा प्रकारचे जे काय रोटामीटर्स आहेत ते फ्लो मेजरमेंटसाठी यूज करतात. तसेच जे काही प्रोडक्शन लाईन असते किंवा टेस्टिंग असतात त्या टेस्टिंगमध्ये सुद्धा पर्पजसाठी रोटामीटर हे यूज करतो. तर हे झालं व्हेरिएबल एरिया फ्लोमीटर मधला जो काय रोटामीटरचा पॉईंट होता किंवा जे काही ट्रान्सड्यूसर आहे तो आता आपण इथं बघितला. त्यानंतर आपला पुढचा पॉईंट बघू आपण जो आहे इलेक्ट्रिकल फ्लोमीटर. आता पण आपण दोन फ्लोमीटर बघितले, एक व्हेरिएबल हेड टाईप फ्लोमीटर आणि सेकंड बघितला व्हेरिएबल एरिया फ्लोमीटर. तिसरा जो टाईप आहे तो आहे इलेक्ट्रिकल फ्लोमीटर. इलेक्ट्रिकल फ्लोमीटरमध्ये त्यातला जो पहिला टाईप बघायचा आपल्याला तो आहे टर्बाईन टाईप फ्लोमीटर. टर्बाईन टाईप फ्लोमीटर. आता टर्बाईन टाईप फ्लोमीटर हा टर्बाईनच्या प्रिन्सिपलवर वर्क होत असतो. यामध्ये जे काय टर्बाईन फ्लोमीटर आपण यूज करणार आहे त्यासाठी लिक्विड गॅस किंवा जे काही गॅसेस असतात ज्यांचा फ्लो रेट कमी आहे अशा प्रकारचे आपण गॅसेस लिक्विड गॅसेस आपण मेजरमेंटसाठी टर्बाईन फ्लोमीटर यूज करतो. जर आता कन्स्ट्रक्शनचं जर आपण बघितलं तर कन्स्ट्रक्शनमध्ये टर्बाईन फ्लोमीटरमध्ये बघितलं तर एक रोटर असतो. बरोबर, रोटर इथं टर्बाईन व्हील दाखवलेले आहेत. बरोबर, तर ते एक आपण रोटर यूज करतो. रोटरच्या सराउंडिंगला काय असतं तर टर्बाईन व्हील्स असतात. बरोबर, मल्टिप्लेट रोटर असतात आणि त्याला आपण मल्टिप्लेट रोटरला आपण काय म्हणतो टर्बाईन व्हील म्हणतो. ते कसं तर 90 डिग्री जे काय आपला फ्लो आहे लिक्विडचा म्हणजे हा जो फ्लो आहे लिक्विडचा ह्याला
बरोबर परपेंडिक्युलर हे टर्बाईन व्हील्स इथं प्लेस केलेले असतात, जेणेकरून काय की ज्यावेळी हे लिक्विड फ्लो होणार आहे त्यावेळी परपेंडिक्युलर असल्यामुळे जे काही व्हील्स आहेत किंवा आहेत ते काय होतात, ते रोटेट होतात. हे जे मेन पर्पज आहे ह्या परपेंडिक्युलर ठेवण्यासाठीचं. आता रोटर जो आहे तो एका बॉल बेरिंगनं आपल्या शाफ्टला जो आहे सपोर्ट केलेला आहे, की जेणेकरून फ्लो मीटरिंग हाऊस जे आहे शाफ्ट सेटिंगला कनेक्ट करते. आणि रोटर हा काय होतो, ज्यावेळी फ्लो किंवा फ्लुइड आपण त्यावर इन्सिडेंट होणार आहे त्यावेळी तो काय होतो, रोटर होण्यासाठी आपण तो फ्री ठेवलेला आहे. आता फ्लोईंग फ्लुइड जे काय आहेत ते काय होतात, इथून फ्लोईंग फ्लुइड इथे इन्सर्ट करणार आणि काय होणार तर जे काय रोटरचे ब्लेड्स आहेत इथं त्यावर ते इम्पार्ट होणार आणि ते इम्पार्ट किंवा इन्सिडेंट झाल्यामुळं फोर्स त्या ब्लेडवर तयार होतो, ब्लेड सरकतो आणि त्यामुळे काय होतात जे काय मोटर आहे ह्या मोटरच्या ब्लेड रोटेट झाल्यामुळे तिथली जी काय मोटर आहे ती मोटर रोटर आहे. आणि त्यानंतर काय होतं, जी काय मोटर आहे ते एका स्टडी रोटेशनल स्पीडमध्ये रोटेट व्हायला सुरुवात होते. आता जे काय रोटरचं स्पीड आहे ते बरोबर जे काय फ्लुइडची व्हेलॉसिटी आहे त्याच्या प्रोपोर्शनल असणार आहे. बरोबर, जर आपण ह्या फ्लुइडचं जो काय आपण इथे इन्सिडेंट करणार आहे त्याचा व्हेलॉसिटी जर वाढवली तर इथं जी काही व्हील्स असणार आहे टर्बाईनचे ते काय होणार किंवा रोटरचे ते काय होणार, जास्त स्पीडनं फिरणार. जर ह्याचं स्पीड आपण जर कमी केलं किंवा व्हेलॉसिटी कमी केली फ्लुइडची तर जे काय व्हील्स आहेत हे सुद्धा काय होणार आहे तर कमी स्पीडनं फिरतील. बरोबर, म्हणजे हे काय तर एका व्हॉल्युमेट्रिक फ्लो रेट आपल्याला ह्यातून मिळतो. बरोबर, म्हणजे प्रोपोर्शनल टू द व्हेलॉसिटी ऑफ द जे काय स्पीडची रोटर स्पीड आहे ते फ्लुइडच्या व्हेलॉसिटीला प्रोपोर्शनल आहे आणि त्यामुळे आपल्याला व्हॉल्युमेट्रिक फ्लो रेट हा मिळत असतो. आता रोटेशनचं जे काय स्पीड आहे ते आपण एका मॅग्नेटिक पिकअपच्या साहाय्याने मॉनिटर करतो, की जे मीटर हाऊसच्या आउटसाईडला इथं प्लेस केलेलं असतं. आता मॅग्नेटिक पिकअप कॉईल जी आहे ती एका परमनंट मॅग्नेटनं आणि त्याभोवती कॉईलचं वाइंडिंग यूज करून तयार केले असते आणि ती प्रॉक्झिमिटी जे काय रोटर आहे त्या रोटरच्या जवळ आपण इथं कनेक्ट करतो. अशा प्रकारे इलेक्ट्रिक फ्लोमीटर जो काय टर्बाईन फ्लोमीटर आहे तो आपण यूज करतो. त्यानंतर जो नेक्स्ट टाईप आहे तो आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्लोमीटर. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्लोमीटर हा फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन यावर वर्क करतो. यामध्ये कंडक्टर ज्यावेळी मूव्ह होतो मॅग्नेटिक फील्डमधून, आपल्याला माहीत आहे जर मॅग्नेटिक फील्ड असेल आणि जर त्यातून कंडक्टर फ्लो होत असेल तर त्या कंडक्टरमध्ये EMF इंड्यूस्ड होतो. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स हा EMF इंड्यूस्ड होतो आणि त्याच्या प्रोपोर्शनल जी काय रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आहे त्या प्रोपोर्शनल कंडक्टर आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये. तर हे झालं प्रिन्सिपल किंवा ऑपरेटिंग प्रिन्सिपल ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आणि ह्यामध्ये जो आपण यूज करतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्लोमीटरमध्ये तर इथं फ्लो हे कंडक्टर म्हणून ॲक्ट होतो. ॲक्ट होत असतो. कन्स्ट्रक्शन वर्किंग जर बघायचं झालं आपल्याला तर यामध्ये कोअर आपण इथं डायग्राममध्ये दाखवलेले आहे. यामध्ये इथं वाइंडिंग केलेलं आहे आणि इथं आपण त्याला सप्लाय देणार. म्हणजे इथं काय करणार आपण तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार करण्यासाठी आपण सप्लाय ह्याला देणार आहे. आणि ही जी काय पाईप आहे जी काय नॉन मेटॅलिक पोर्शनपासून तयार केलेलं असते त्याचा एक तुकडा आपण इथं फायबर ग्लासचा आपण यूज करणार, जेणेकरून यातून जे काय आपलं फ्लुइड असेल गॅसेस ऑर लिक्विड ते यातून फ्लो होईल. आणि ह्या पाईपच्या बरोबरमधून इथे आणि इथं 2 इलेक्ट्रोड आपण यूज करणार आहे. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक जे काय ते मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करणार आहे. ज्या आपण हा सप्लाय देणार आहे त्या इथं
मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे आणि यातून ज्यावेळी फ्लो म्हणजे आपला जो काही फ्लूइड आहे तो फ्लूइड ज्यावेळी फ्लो होणार आहे त्यावेळी काय होणार आहे तर हा एक कंडक्टर म्हणून यूज होणार आहे आणि ज्या आपण कंडक्टर म्हणून यूज होणार आणि यातून आपला जो काही फील्ड आहे ते फील्ड तयार होणार आहे. जेव्हा आपण इथं डी सी अप्लाय करणार आहे या थ्रू या कॉईल थ्रू त्यावेळी करंट यातून फ्लो होणार आहे आणि जी काय मॅग्नेटिक फील्ड आहे ती डायरेक्टली फ्लूइड जे काय फ्लो होणार आहे त्या फ्लूइडला आणि तर इथं काय होतं इथं मॅग्नेटिक कोअरमध्ये आपण काय केलं आहे तर इथं पाईप ठेवलेलं आहे. ह्यातून जे काय कंडक्टिव्ह लिक्विड आहे ते ह्यातून फ्लो करणार किंवा फ्लूइड फ्लो करणार आहे. तर ह्या इथे जे काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे या कोअरमध्ये ज्या आपण यातून कॉईलमधून ज्या डी सी सप्लाय फ्लो करणार आहे त्यावेळी इथं काय होणार आहे तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे या रिजनला आणि बरोबर इथं आपण काय केलं आहे तर ही पाईप आपण इथं ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केलेलं आहे आणि त्यावेळी जर इथून आपण जर फ्लूइड फ्लो केला कंडक्टिव्ह फ्लूइड जर फ्लो केला तर काय होतं तर ह्या पाईपच्या अक्रॉस आपल्याला ई एम एफ जनरेट होतो इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स जनरेट होतो ई एम एफ आणि तो ई एम एफ आपण ह्या दोन इलेक्ट्रोच्या सहाय्याने मेजर करू शकतो जेणेकरून काय की जो का आपला वेलॉसिटी आहे फ्लोची ह्यातून जी काही फ्लूइडची वेलॉसिटी आहे ती आपल्याला ई एम एफच्या स्वरूपात आपल्याला मिळेल म्हणजे जे काय फ्लो रेट आहे तो आपल्याला एक ई एम एफच्या स्वरूपात आपल्याला आउटपुटला मिळेल. आता ज्यावेळी आपण बघतो की यातून 3 कंडिशन आपल्याला मिळतात रिलेशन मिळतात. पहिल्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड मिळते, सेकंडमध्ये फ्लूइडचा फ्लो रेट आणि थर्डमध्ये ई एम एफ. हे तिन्हीसुद्धा आपण फ्लेमिंगच्या लेफ्ट हँड रूटने देऊ शकतो. म्हणजे आता काय फ्लेमिंग लेफ्ट हँड रूट जर केला तर 3 जे आपल्या लेफ्ट हँडच्या बघा थम्स, फोर फिंगर आणि मिडल फिंगर या तिन्ही परपेंडिक्युलर जर केल्या तर थंब काय करतो तर मॅग्नेटिक फील्ड दाखवतो, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दाखवतो आणि फोर फिंगर जी आहे ती फ्लूइडची दाखवते, थंब जे आहे ते फ्लूइडची डायरेक्शन दाखवते. हा जर थंब घेतला ही जर मिडल फिंगर घेतली आणि तिन्ही काय तर 90 डिग्रीमध्ये आहेत. ही फर्स्ट फिंगर अपवर्डला, ही फर्स्ट फिंगर, ही थंब घेतला आपण टी एन दाखवलं आणि हे मिडल फिंगर आहे आपली. तर थंब जो आहे हा काय करतो तर फ्लूइडची डायरेक्शन दाखवतो, फ्लूइडची डायरेक्शन थंब दाखवतो. मिडल फिंगर ही ई एम एफ दाखवते, मिडल फिंगर ई एम एफची डायरेक्शन दाखवते आणि फर्स्ट फिंगर जी आहे ती मॅग्नेटिक फील्ड दाखवते, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दाखवते. या प्रकारे फ्लेमिंग लेफ्ट हँड रूलनं आपण जे काही डायरेक्शन आहे फ्लूइड, मॅग्नेटिक फ्लक्स, मॅग्नेटिक फील्ड, फ्लूइड आणि ई एम एफ यांची डायरेक्शन इथं दाखवली जाते. आणि यातून जो काय ई एम एफ इंड्यूस्ड होणार आहे तो दिला जातो ई एम एफ इज इक्वल टू बी एल व्ही. ई एम एफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, बी फ्लक्स डेन्सिटी, एल म्हणजे पाईपची काय किंवा जो आपले कंडक्टर आहे त्याची लेंथ म्हणजे डायमीटर जो का असतो पाईपचा तो मीटरमध्ये आणि व्ही म्हणजे वेलॉसिटी ऑफ द फ्लूइड म्हणजे कंडक्टरची वेलॉसिटी. याप्रमाणे आपण जो ई एम एफ इथे इंड्यूस्ड होणार आहे या पाईपमध्ये तो ई एम एफ आपण देणार आहे. तर याप्रमाणे आपण 3 जे काय ट्रान्सड्यूसर आहे ते बघितलं. व्हेरिएबल एरिया फ्लोमीटर, त्यामध्ये आपण रोटामीटर बघितला. त्यानंतर इलेक्ट्रिकल जे काही फ्लोमीटर आहे त्यामध्ये आपण 2 बघितले, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्लोमीटर आणि इलेक्ट्रिक टर्बाईन टाईप फ्लोमीटर. तर इथं आपल्याला
जे काय 3 टाईप्स आहेत ते इथं आपल्याला संपलेले आहेत. नेक्स्ट जो टाईप आहे फ्लो मीटरचा तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. थँक्यू.